आता आपल्यासोबत आहेत जगन्नाथ महाराज पाटील। आपल्याला हे कीर्तनकार नव्या कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला हे पाहायला मिळणार आहेत जजच्या स्वरूपात। जगन्नाथ सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपली ही जी कीर्तनाची परंपरा आहे ती आपल्या संतांनी गुरु शिष्य परंपरा कायम ठेवली आहे, तिचे किती मोठा हात आहे? खरं तर कोणत्याही परंपरेचं आयुष्य जे आहे ती पुढे किती जाणार ही मागून कुठून आली यावर अवलंबून आहे। आणि या कीर्तन परंपरेला शुकदेव नारद आदी तिथूनचा आरंभ आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांनी त्या परंपरेचा कीर्तनाचा फुलोरा फुलवला, ज्याने आज आपला महाराष्ट्र रम्य आणि सुंदर दिसतो आहे। त्यामुळे ह्या गुरुशिष्य परंपरेतून चालत आलेल्या कीर्तन परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध आणि सुखी ठेवलेलं आहे। नक्कीच महाराज, जगभरातून हे नवनवीन कीर्तनकार आलेले आहेत। 108 कीर्तनकार या कार्यक्रमात सहभागी झालेत। यांना कशा पद्धतीने तुमचं मार्गदर्शन लाभणार आहे, कारण की तुमचे संस्कार देखील त्यांच्यावर पडणं खूप महत्त्वाचं आहे? खरं तर हा सगळा अनुभव घेताना फार मौज येते, कारण माझं वय 43 आहे, बट मी कीर्तन करतो त्याला 31 वर्ष झाली। त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या कीर्तनकारांपर्यंत कीर्तनं पोहोचलीत। त्यामुळे ते जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा थोडं दचकतातही की अरे बाबा, महाराजांच्या समोर करायचं आहे। आणि हे सगळं करताना ते खूप छान सादर करतायत। आम्ही त्या बाबतीत खूपच प्रसन्न आहोत, कारण त्यांच्या वयाचे असताना किंवा त्यांच्या अनुभवा इतके असताना आम्हाला असं जमलं नव्हतं। आम्हाला ते जजिंग करताना हेही लक्षात ठेवावं लागतं की हे सोपं नाही आहे, हे तितकंसं साधं नाही आहे। हे खूप प्रयत्न करून आलेले आहेत। आणि हे सगळं बोलताना जेव्हा कीर्तन होतं त्यानंतर आम्ही भाष्य करतो, आणि त्या भाष्यातून सध्या तरी पहिली फेरी सुरू आहे, त्यामुळं त्यांच्यात जी गोष्ट चांगली आम्ही तीच वाढवतो आहे, तिला मॅक्झिमाइज करतो आहे। पुढच्या फेऱ्यांमध्ये कदाचित आम्हाला त्यातल्या नकोशा असणाऱ्या गोष्टीसुद्धा सांगायच्या आहेत। म्हणजे ही स्पर्धा त्या कीर्तनकारांना फक्त व्यासपीठच देत नाही, तर त्यांच्या वाटचालीला सुद्धा चांगला आकार देते। त्यामुळे ही कीर्तन परंपरेकरता सोनी चॅनेलची सोन्यासारखी गोष्ट आहे। सर, आता आम्ही एव्ही पाहिली, एव्हीमध्ये जे कीर्तनकार आहेत ते प्रत्येक वयोगटातील कीर्तनकार आहेत। आणि आत्ताच्या ह्या जी जनरेशन आहे ही जनरेशनसुद्धा कीर्तन क्षेत्रात उतरते, ह्याचं खरं तर खूप आनंद आहे। लहान वयापासूनच सर कीर्तनाचे संस्कार झाले पाहिजेत का? नक्की नक्की। मातीच्या गोळ्याला ओला असतानाच आकार आला पाहिजे, जेणेकरून तो पुढे खूप चांगला प्रवास करू शकेल। कारण साधारणपणे 40 नंतर प्रत्येकाच्या शरीराच्या समस्या सुरू होतात, आजारपण हे ते सगळं। आणि कीर्तनाचा जो मुख्य पाया आहे तो पाठांतर आहे, ज्याने ती सुरुवात होते। आणि पाठांतराचा काळ हा बालपणाचा आहे। मला वाटतं त्या टप्प्यात त्यांनी जर खूप साठवलं तर पुढे जाऊन तो कीर्तनाच्या निरूपणात व्यासंगी आणि वैविध्यपूर्ण होईल। आणि तो तसा का झाला पाहिजे, कारण जितक्या प्रकारच्या प्रांतातले लोक कीर्तन ऐकायला आहेत, तुम्हाला निरूपण तितक्या प्रांतातून नेलं तर ते तुमचं नक्की ऐकतात। सर, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर घराघरात या टेलिव्हिजनवरून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात त्याचे संस्कार होतील ह्या कार्यक्रमाचे कीर्तनाचं, असं तुम्हाला वाटतं? नक्की नक्की होतील। त्याचं कारण असं आहे, वाईटाचे संस्कार झालेले आपण पाहतो आहे ना, मग संस्कार शब्दावर विश्वास ठेवूया आणि नक्की आशादायी झालं पाहिजे। कारण मला असं वाटतं की काळोखाचे दुखवटे पाळण्यापेक्षा उजेडाचं बारसं कुणीतरी केलं पाहिजे, ते सोनी मराठीने केलं आहे। सर, महाराष्ट्राच्या संतांपैकी तुमचे आवडते संत कोणते? हा प्रश्न उत्तरात आणणं मला फारच अवघड आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांवर आणि नाथ महाराजांवर प्रेम करणारा मी, माझं सगळ्यात जास्त प्रेमाचं संत म्हणून व्यक्तिमत्व नामदेव महाराज आहेत। सर, आता एक शेवटचा प्रश्न, आत्ताच्या नवीन पिढीला कीर्तनाबद्दल, ह्या संपूर्ण भजन टाळ मृदुंग ह्या सगळ्यापासून खूप म्हणजे तुम्ही काय सांगाल ह्या आत्ताच्या नवीन पिढीला? खरं तर मला असं वाटतं की खूप तरुण मंडळी यात उतरलेली आहे, परंतु ती अजून माहितीच नाही। तरुणांबद्दलच्या चाललेल्या कायमच्या ओरडा, परंतु आम्ही वारकरी कीर्तन करतो, हजार हजार तरुण टाळ घेऊन उभे असतात आणि शेकड्यांनी तरुण कीर्तनकार कीर्तनं करतायत। त्यामुळे माऊलींचं एकच वचन सांगेन मी आपल्याला, आत्ता आम्ही जी कीर्तनं करतो आहेत हा मोगरा फुलला आहे। आणि सोनी मराठीच्या निमित्ताने जी कीर्तनकार येणार आहेत तो फुले वेचिता बहरू कळियासी आला, तो कळ्यानं आलेला बहर आहे। महाराष्ट्र त्याचा सुगंध घेईल। नक्कीच, थँक्यू, धन्यवाद सर। रामकृष्ण।